नमस्कार मित्रांनो, आपण आज भेट देणार आहे कोल्हापूरला आणि आपण पाहणार आहोत तिथला नवरात्र उत्सव कसा साजरा केला जातो। नवरात्रीचा हा उत्सव जिथे भक्ती आणि परंपरेचा संगम होतो। कोल्हापूर म्हणजे करवीर नगर, श्री अंबाबाई म्हणजे श्री महालक्ष्मीच्या वास्तवाने पावन झालेली ही नगरी। श्री अंबाबाई बरोबरच श्रद्धास्थानी आहेत त्या म्हणजे या नवदुर्गा आहेत। चला तर आपण आता त्या नवदुर्गांची दर्शन घेऊया। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की नवदुर्गेची माहिती, स्थानिक श्रद्धा, परंपरा आणि त्यांच्या रूपांची माहिती। चला तर मग बघूया। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आले आहे कोल्हापूरमधील एक नवदुर्गा असलेली तुजळाई वाडी येथे। उदासी बुवाचा मठ किंवा उदासी बुवाचा माळ या नावाने कोल्हापूरच्या पूर्वेला असे एक विस्तीर्ण मैदान होते। आता सध्या तिथे एक विमानतळ आहे। डोंगराच्या दगडाच्या कपारीमध्ये असलेले देवीचे हे स्थान आहे। तिथे एका डोंगराच्या कपारीमधून धबधबा वाहत असलेला दिसतो। या उजळाईचे महात्म्य सांगताना असे म्हटले आहे की एका पापी माणसाला तीर्थयात्रा करत असताना त्याच्या जवळ असणारे काळे तीळ जेव्हा त्या तीर्थामध्ये स्नान केल्याने पांढरे होतील तेव्हा तुझे पाप नष्ट होतील असे सांगितले होते। या उजळाई मंदिर मध्ये स्नान केल्याने काळे तीळ पांढरे झाले अशी कथा सांगितली जाते। दुसरी कथा अशी आहे की करवीर क्षेत्रामध्ये सूर्यकिरणाचा प्रकाश देवीला स्पर्श करून घेतो। अशी देवी म्हणजे जगदंबेच्या दर्शनासाठी जेव्हा सूर्यकिरणे जेव्हा येतात तेव्हा देवीची अनुमती घेऊन येतात। करवीर क्षेत्राच्या पूर्वद्वाराची देवता म्हणजे उजळाई देवी। कोल्हापूरमधील दुसरी नवदुर्गा कात्यायनी देवी या ठिकाणी आले आहे। नवदुर्गांमध्ये दुसरी देवी म्हणजे कात्यायनी देवी कोल्हापूर पासून 9 किलोमीटर अंतरावर आहे। त्याची माहिती जाणून घेणार आहोत। कोल्हापूर पासून गारगोटीला जाणाऱ्या महामार्गावर हे मंदिर आहे। निसर्गाच्या सानिध्यात लपलेले हे मंदिर आहे। सुरुवातीला दीपस्तंभ असून पुढे अमृतकुंड आहे। कुंडात मासे, कासव खूप आहेत। हे मंदिर अंदाजे 1000 वर्षापूर्वीचे आहे। अष्टभुजा असणाऱ्या या देवीच्या हातात धनुष्यबाण, त्रिशूल, ढाल असे वेगवेगळे शस्त्र आहेत। कोल्हासूर राक्षसाने आपल्या राज्याच्या रक्षणासाठी 4 असुर नेमले होते। त्यातील एक रक्तबीज नावाचा असुर नेमला होता व वध करण्यासाठी देवीने भैरव नावाच्या दूताची नेमणूक केली होती। तो पराभूत झाला। त्याखेरीस रक्तबीज नावाच्या असुराचा वध करण्यासाठी कात्यायनी देवी प्रकट झाली। त्या राक्षसाचा वध या ठिकाणी झाला। त्यानंतर या देवीने इथेच निवास केला। अतिशय शांत हे मंदिर आहे। सर्व महिला एकत्र येऊन असं गीत म्हणत होते। हे क्वचितच आपल्याला आता पाहायला मिळत आहे। आम्ही पण सर्वजण त्यांना साथ दिली। यानंतर आम्ही तिसरी नवदुर्गा त्र्यंबोली देवी किंवा टेंबलाई देवी या ठिकाणी पोहोचलो। टेंबलाई देवी ही करवीर निवासिनी श्री अंबाबाईची प्रिय सखी आहे। अंबाबाईने त्र्यंबोलीला एका जलाशयाचे रक्षण करण्याची जबाबदारी सोपवली होती आणि तिने प्रामाणिकरित्या ती पार पाडली, म्हणून तिला जगदंबेकडूनच त्र्यंबोली नाव देण्यात आले अशी पुरातन कथा पाहायला मिळते। करवीर निवासिनीचा राज्याभिषेक झाला तेव्हा ही देवी सखी नव्हती। जेव्हा अंबाबाईच्या लक्षात आले तेव्हा तिची भेट घेण्यासाठी स्वतः अंबाबाई गेली। अशी अत्यंत महत्त्व असलेली ही देवी आहे। या देवीला वंदन करूनच पुढच्या देवीचे दर्शन घ्यावे असे वरदान अंबाबाईने दिले आहे। वर प्राप्त देवता आहे। या मंदिराला लागूनच एक मरगाई देवीचं ही मंदिर आहे। तसेच पुढच्या साईडला श्री शिवतीर्थ आपल्या महाराजांची
मूर्ती आहे. इथेच एक कायमस्वरूपी गणपती बाप्पाची मूर्ती आहे. त्यानंतर दुसरी नवदुर्गा म्हणजे पद्मावती देवी. या देवीचे मंदिर बेलबाग भागात जयप्रभा स्टुडिओ जवळ आहे. जैन बांधवांची देवी म्हणून ओळख आहे. या देवीचे वैशिष्ट्य म्हणजे ही देवीची मूर्ती पुरातन काळातील पद्माळा तळ्यात सापडली आहे. येथील सर्व मूर्ती त्याच तळ्यात सापडल्या आहेत. या मूर्तीच्या डोक्यावर नागफणा असून माथ्यावर छोट्या मूर्त्याही आहेत. नाईकबा, नागराज, हनुमान, विष्णू यांच्या मूर्ती आहेत. नवदुर्गामधली पुढची श्री फिरंगाई देवी आहे. या देवीचे मंदिर शिवाजी पेठेत आहे आणि तिथली तालीम फिरकाई देवी नावाने प्रसिद्ध आहे. या मूर्तीचे स्वरूप स्वयंभू पाषाणरूप मूर्ती आहे. या देवीच्या दर्शनाने त्वचारोग बरे होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. या देवीला पीडाहास्य देवी म्हणून ओळखले जाते. यानंतर पुढची नवदुर्गा म्हणजे कमलजा देवी. या देवीचे मंदिर उभा मारुती चौकात आहे. या मंदिराच्या परिसरात नृसिंह मंदिर पण आहे. या देवीची पूजा ब्रह्मदेवाने कमळाने केली, त्यामुळेच या देवीचे नाव कमलजा देवी असे पडले आहे. नवदुर्गामध्ये आठवी श्री महाकाली देवी. या देवीचे मंदिर कमलजा देवीपासून अगदी जवळ आहे. हे मंदिर पुरातन व गजबजलेल्या ठिकाणी स्थित आहे. असुरांचा संहार करतावेळी जगदंबेने महाकाली रूप धारण केले. या सृष्टीमधील वाईट गोष्टींचा नायनाट करणारी देवी म्हणजे महाकाली देवी. असुरांचा नाश केल्यानंतर जगदंबेचा राग शांत करण्यासाठी भगवान शंकराने तिच्या पायाखाली झोपले, त्यामुळे इथे भगवान शंकराची मूर्ती पाहायला मिळते. या मंदिरामध्ये प्रथम गणपतीचे दर्शन करून नंतर या देवीकडे जावे लागते. आता शेवटची नवदुर्गा म्हणजे श्री अनुगामिनी देवी. ही देवी रंकाळ्यापासून अगदी 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. ही अनुगामिनी देवी कोल्हापूरची रक्षक देवता आहे. संकटापासून रक्षण करणारी देवता. ही मूर्ती काळ्या पाषाणाची आहे. परंपरेनुसार कोल्हापूरच्या तुळजाभवानीची पालखी नवरात्रात अष्टमीला देवीच्या भेटीला येते. पारंपरिक वेशातील चोपदार आणि इतर मंडळींकडून देवाला विडा दिला जातो. या देवीचे मंदिर जरा बाहेरच्या साईडलाच आहे. येथे एक वडाचे मोठे झाड आहे. ते खूप वर्षापूर्वीचे आहे. तसेच या वडाच्या झाडाखाली वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत. गणपती बाप्पाची पण मूर्ती आहे. यानंतर आम्ही श्री महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी आलो. तिथे खूप गर्दी होती. मुखदर्शन पण होणे लवकर अवघड होते. महालक्ष्मी मंदिरामध्ये आतल्या साईडला भजन कीर्तनाचा कार्यक्रम अगदी सुंदर असा साजरा केला जात होता. अशा प्रकारे कोल्हापूरमधील नवदुर्गांचे दर्शन घेऊन आम्ही परत घरी येण्यासाठी निघालो. तुम्हाला माझी ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करा. माहिती आवडल्यास लाईक करा. अशा प्रकारे माझा हा दिवस कसा गेला कळालेच नाही. आणि येताना बघतोय तर काय पावसाची सुरुवात झाली. Thank you for watching my video.